श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले औरवाचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. ब्राह्मणी म्हणाली, भल्या माणसांनो, तुमची दृष्टी हिरावून घेतली ती मी नव्हे. मी तुमच्यावर रागावले सुद्धा नाही. तुमच्यावर क्रुद्ध झाला आहे तो माझ्या मांडीपासून जन्मलेला हा भृगुकुलोत्पन्न भार्गव. आपल्या बांधवांचा वध क्षत्रियांनीच केला याची स्मृती याच्या मनात सदैव जागृत असल्यामुळे या माझ्या तेजस्वी पुत्राने संतप्त होऊन तुमची दृष्टी हिरावून घेतली आणि तुम्हाला अंध केले यात कसलाही संदेह नाही. अरे, तुम्ही भृगूंचे गर्भसुद्धा मारून टाकू लागलात. यामुळे 100 वर्षेपर्यंत हा गर्भ मी माझ्या मांडीत जतन करून ठेवला. सकल भृगुवंशाचे पुन्हा कल्याण करण्याच्या इच्छेने हा माझा पुत्र गर्भात असतानाच संपूर्ण षड्ग वेदाने त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आपल्या पितरांचा वध क्षत्रियांनी केला यामुळे हा तुमच्यावर संतप्त झाला आहे आणि तुमचा विनाश करण्यासाठी उद्युक्त झाला आहे. याच्या असह्य दिव्य तेजाच्या दीप्तीमुळे तुमची दृष्टी लुप्त झाली. तेव्हा तुमच्या पुढे आता एकच मार्ग आहे. या माझ्या प्रतापी औरव म्हणजे मांडीपासून जन्मलेल्या पुत्राला तुम्ही शरण जा. तुम्ही जर याला नम्रपणाने प्रणिपात केला तर त्याचा क्रोध नाहीसा होईल आणि तुमची गेलेली दृष्टी तुम्हाला तो पुन्हा प्राप्त करून देईल. वसिष्ठ म्हणाला, ती ब्राह्मणे असे बोलल्यावर आमच्यावर दया करा अशी त्या सर्व क्षत्रियांनी औरवाची विनवणी केली आणि त्यानेही त्यांच्यावर दया केली. उरूचा म्हणजे मांडीचा भेद करून जन्माला आल्यामुळे तो श्रेष्ठ विप्रर्षी औरव या नावाने जगात विख्यात झाला. यानंतर गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त झालेले ते सारे क्षत्रिय तेथून निघून गेले. पण त्या औरव भार्गवाच्या मनात मात्र सकल जगताचा विनाश करण्याचा विचार प्रबळ झाला आणि सर्व जगाचा समूळ निःपात करून टाकण्याचा त्याने आपल्या मनात संकल्प केला. भृगुकुळातील पुरुषांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याच्या विचाराने अखिल जगताचे निर्दालन करण्याचे सामर्थ्य अंगी यावे म्हणून त्याने फार मोठी उग्र तपश्चर्या केली. या उग्र तपश्चर्येच्या सामर्थ्याने संपन्न झालेल्या त्या औरव भार्गवाने फार घोर उग्र तपश्चर्येने आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी देवांना, दैत्यांना आणि मानवांना म्हणजे थोडक्यात सर्व जगाला असह्य ताप देण्याची पराकाष्ठा केली. हा आपल्याच वंशात जन्मलेला आहे आणि कुळाची वृद्धी करणारा आहे हे ध्यानात आल्याबरोबर त्या भार्गवाचे सर्व पितृलोकातून आले आणि त्याला म्हणाले, वत्सा औरवा, तुझ्या उग्र तपश्चर्येच्या प्रभावाची प्रचिती आम्हाला पूर्णपणे आलेली आहे. जगावर दया कर आणि आपल्या अनावर क्रोधाला आवर घाल. वत्सा, भृगुकुलातील पुरुषांची क्षत्रिय हिंसा करू लागले असता ध्यानयोगाने ज्यांची मने निर्मळ झाली होती अशा भार्गवांनी क्षत्रियांनी केलेल्या सत्यानाशाची उपेक्षा केली. ते दुबळे होते म्हणून मुळीच नाही. यातला खरा प्रकार असा आहे की आम्हाला फारच दीर्घ आयुष्य मिळाल्यामुळे आम्ही वैतागलो होतो आणि म्हणून क्षत्रियांनी आमचा समूळ नाश करून टाकावा असे आम्हीच ठरविले होते. कोणा एका भार्गवाच्या घरामध्ये पुरून
ठेवलेले द्रव्य एका क्षत्रियाने उकरून काढले, ते सुद्धा क्षत्रियांना क्रोध यावा आणि त्यांच्याशी वैर सुरू व्हावे या हेतूनेच जाणून बुजून जमिनीत पुरून ठेवले होते. असे नसते तर औरवा स्वर्गाची प्राप्ती करून घेण्यासाठी आसुसलेल्या आम्हा भृगुकुलोत्पन्न ऋषींना द्रव्याचा लोभ धरण्याचे कारणच काय होते? प्रत्यक्ष धनपती कुबेर आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला वाटेल तेवढे धन देत असे. या जगातले आमचे वास्तव्य संपावे म्हणून मृत्यू जेव्हा आमच्या मदतीला येईना, तेव्हाच हा शेवटचा उपाय आम्ही पुष्कळ विचार करून शोधून काढला. आत्महत्या करणाऱ्या पुरुषाला शुभ लोकांची प्राप्ती होत नाही, म्हणून आम्ही बारकाईने विचार केला आणि आत्मघात करावयाचा नाही असे ठरविले. वत्सा औरवा, जे करावयाचा तू निश्चय केला आहेस ते आम्हाला मुळीच मान्य नाही. अखिल विश्वाचा विनाश करणाऱ्या या पापापासून आपले मन परावृत्त कर. वत्सा, क्षत्रियांचा विनाश करू नकोस. क्षत्रियांचा विनाश म्हणजे भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनरलोक, तपरलोक आणि सत्यरलोक या सप्तलोकांचाही विनाश हे तू मुळीच करू नकोस. पण तुझ्या उग्र तपश्चर्येचे तेज कलंकित करणाऱ्या उफाळलेल्या क्रोधाचा मात्र तात्काळ नाश करून टाक. औरव म्हणाला, पितामहांनो, क्रोधाच्या आवेगात त्यावेळी अखिल विश्वाच्या विनाशाच्या ज्या प्रतिज्ञेचा मी उच्चार केला होता, ती माझी प्रतिज्ञा केव्हाही असत्य ठरणे शक्य नाही. मी कारण नसताना क्रुद्ध झालो आणि माझी प्रतिज्ञा खोटी झाली, अशी माझी अपकीर्ती झाली तर ती मला सहन होणार नाही. शिवाय माझ्या क्रोधाला जर मी वाट करून दिली नाही तर अग्नी ज्याप्रमाणे अरणी म्हणजे समिधा जाळून टाकतो, त्याप्रमाणे मनात दडपून टाकलेला क्रोध मला जाळून टाकील. बलवत्तर कारणाने उफाळून आलेल्या क्रोधाला जो पुरुष शांत करण्याची धडपड करतो, त्याला धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांची जोपासना करणे शक्य होत नाही. असभ्य असंस्कृत माणसांचे नियंत्रण करणारा आणि सुसंस्कृत सभ्य पुरुषांची प्रतिष्ठा टिकवून धरणारा सकारण क्रोध जग जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक राजाने उचित वेळी आणि उचित स्थळीच उपभोगात आणला पाहिजे. भृगुवंशातील पुरुषांचे क्षत्रिय निर्दालन करीत असता पतिहीन स्त्रियांच्या आणि पुत्रहीन मातांच्या करुण किंकाळ्या मी माझ्या आईच्या मांडीत गर्भावस्थेत असताना ऐकल्या आहेत. भावशून्य नीच क्षत्रियांनी भृगुवंशातील पुरुषांचा संहार केला. अगदी लहान अर्भकाच्या सुद्धा त्यांनी क्रूरपणे चिंधड्या केल्या. तेव्हा क्रोधाने माझे मन व्यापून टाकले. ज्यांचा प्रसूती काळ अगदी जवळ येऊन ठेपला होता, अशा भृगुकुलातील मातांना आणि भृगुकुलाला आधारभूत असलेल्या पुरुषांना अखिल जगतात भीतीने कोणीही आधार भेटला नाही. भृगूंच्या स्त्रियांचे रक्षण करणारा एकही मायेचा पूत जेव्हा पुढे आला नाही, तेव्हाच माझ्या परमपावन मातेने दूरदृष्टीने मला आपल्या मांडीत जतन करून ठेवला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.